स्थानिक गुन्हे शाखेचा अहिल्यानगरमध्ये मोठा दणका, तिरट जुगार आणि ऑनलाईन बिंगो अड्ड्यावर छापा. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे. अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत अरणगाव परिसरात चालणाऱ्या तिरट जुगार आणि ऑनलाईन बिंगो अड्ड्यावर छापा टाकून 9 आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 2,01,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण खोकले, दीपक घाटकर, विजय पवार, राहुल द्वारके, भीमराज खरसे आणि आकाश काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. नगर दौंड रोडवरील अरणगाव येथील जय मल्हार गॅरेजजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने छापा टाकला असता 7 इसम तिरट नावाचा पत्त्यांचा जुगार खेळताना रंगेहात पकडले गेले. त्यांच्याकडून 12,360 रुपये रोख आणि 1,82,260 रुपये किमतीचे 6 मोबाईल असा एकूण 1,94,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेले आरोपी धीरज राजेंद्र संदलसे, वय 33, राहणार शिवाजीनगर, केडगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर, नासिर गुलाब खान, वय 58, राहणार CIV, सोसायटी मुकुंदनगर, तालुका जिल्हा अहिल्यानगर, महेंद्र शिवानंद भांबळ, वय 33, राहणार सिद्धार्थनगर, तालुका जिल्हा अहिल्यानगर, रामदास एकनाथ थोरे, वय 70, राहणार अरणगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर, ज्ञानेश्वर धनराज गिरवले, वय 48, राहणार अरणगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर, संजय बाळासाहेब रासकर, वय 50, राहणार हंगा, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर, पोपट मुरलीधर पवार, वय 58, राहणार साकत, तालुका जिल्हा अहिल्यानगर. या सर्वांविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन बिंगो अड्ड्यावरही पोलिसांचा छापा. त्याच परिसरात पथकाने दुसऱ्या एका कारवाईत ऑनलाईन बिंगो जुगार खेळणाऱ्या गणेश बाबासाहेब घुले, वय 22, राहणार लोंढेमळा, केडगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बिंगो जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा 6,740 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी स्पष्ट केले आहे की जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहे. पाहत रहा N26 न्यूज.